जय हरी. एकादश स्कंधाच्या 7व्या भागातही आपण पाहूया श्रीकृष्ण नामाचं महत्त्व. श्रीकृष्णाचं नाम जेव्हा आपल्या आतमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये शिरतं तेव्हा अंतःकरणातील अज्ञान खडबडून बाहेर पडतं. म्हणजे मग त्या अज्ञानाला तिथे जागा राहील का? नाहीच राहणार. आणि मग काय होतं? ते सपरिवार बाहेर पडतं. आता अर्थात सपरिवार म्हणजे काय? आतमध्ये अज्ञानाने असणारे काय काय आहेत? हे षड्रिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे सपरिवार लय पावतं. ज्याच्या अंतःकरणात किंवा ज्याच्या अंतरात श्रीकृष्णाचं नाम स्थिरावतं त्याला संपूर्ण संसार कृष्णमयच दिसू लागतो. त्याला परमानंद प्राप्त होतो आणि त्याचं जन्ममरण तिथेच थांबतं. मुक्ती त्याच्या पायाला लागते. म्हणजे त्याला सायुज्य मुक्ती, मला तुझ्या जवळ येऊ दे, मला तुझ्या जवळ येऊ दे अशी विनवणी करते. त्या मुक्त आणि अतिपावन भक्तामुळे जग पावन होतं. इंद्रियांच्या भूमिकेवर उभं राहून मनुष्य जेव्हा वस्तूंमधील आनंदाचा अनुभव घेतो तेव्हा त्याला सौंदर्याचा अनुभव असं म्हणतात. इंद्रियांनी वस्तू पाहत असताना मनाने तिच्याशी तन्मय होऊन तिचा रस घेणं म्हणजे आनंद भोगणं होय. हे आपल्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगावरून आपण स्वतःलाच विचार करून बघूया की खऱ्या अर्थाने त्या तन्मयतेच्या अवस्थेमध्ये मानवी मनाला मोठी सूक्ष्मता आणि व्यापकता येते. वस्तू पाहिल्यावर ज्यावेळी तिच्या सौंदर्याचा साक्षात्कार घडतो त्यावेळी पाहणाऱ्याच्या मनामध्ये एक उत्कट भाव निर्माण होतो आणि त्याचं चित्त एकाच वस्तूवर सर्वस्वी खिळून राहिल्यानं त्याला इतर वस्तूंचा विसर पडतो. इतकंच नाही तर त्याचा मीपणा देखील तात्पुरता लय पावतो. खरोखरच विचार करून बघा, असं आपल्या आयुष्यामध्ये घडतं का नाही? आणि या आत्मविस्मृतीच्या अवस्थेमध्ये देहबुद्धी ही नाहीशी होते. अर्थात पाहणाऱ्याचं ममत्व हे विश्वव्यापक बनून जीवनातील सर्व विरोधांच्या पलीकडे जातं. म्हणून सौंदर्याचा अनुभव घेत असताना मन सुखदुःखातीत बनतं आणि जीवाची सगळ्या बाजूंनी तृप्ती होऊन तो समाधान पावतो. आता श्रीकृष्ण म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. रंग, रूप, आकार, बोलणं, चालणं, पाहणं, खाणं, किती गोष्टी, सगळ्या गोष्टी दिव्य सौंदर्यानं ओसंडणाऱ्या असे ते श्रीकृष्ण परमात्मा. त्यांच्यामध्ये एक विलक्षण रसमयता होती. तो रस सेवन करण्याचा अनुभव नाथांनी इथे वर्णन केलेला आहे. श्रीकृष्ण रसमय खरा, पण त्याचा रस सेवन करण्याची युक्ती सगळ्यांच्याच ठिकाणी नव्हती. अर्थातच कुणाच्या ठिकाणी होती? सगळ्यांच्या मुखामध्ये येईल गोपिका. ह्या गोपिका अडाणी असूनसुद्धा त्यांना ही युक्ती अवगत होती. म्हणून भगवंताच्या प्रेमामध्ये बुडून त्या चटदिशी श्रीकृष्णाशी तदाकार होऊ शकल्या. या तदाकारतेलाच सहज समाधी असं म्हणतात. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचे कर्म आणि गुण मंगलांचं मंगल होतं त्याचप्रमाणे त्याच्या अंगाचं सौंदर्य देखील अलौकिक होतं. परमात्म्य स्वरूपाशी अंगभूत असणारा आनंद केवळ अमूर्त खरा, पण श्रीकृष्णानं देह धारण केला तेव्हा तो आनंद मूर्त होऊन जगापुढे आला. श्रीकृष्णमूर्ती म्हणजे स्वानंदाचा साकार गाभाच होय. आता बघा, वितळलेलं तूप थिजलं तरी त्याचा तूपपणा कायम राहतो. त्याचप्रमाणे निराकार परमात्म स्वरूप कृष्णरूपानं आकार घेऊन प्रगट झाले तरी ते पूर्ण परब्रह्मच होते. अर्थात मूळ आनंद स्वरूप कृष्णरूपानं मूर्त झाल्यावर त्रैलोक्यात जेवढं म्हणून सौंदर्य होतं ते सगळं भुलून श्रीकृष्णापाशी आलं. किंवा असंही समजू शकतो आपण
की श्रीकृष्णाच्या सौंदर्याचा अंश घेऊन त्रैलोक्यातील संपूर्ण सौंदर्य शोभा पावतं. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये म्हणजे त्याच्या बोलण्यात, चालण्यात, हसण्यात, खेळण्यात, रागवण्यात, रुसण्यात, भांडण्यात, खाण्यात, पिण्यात, चेष्टा करण्यात, खोटेपणा करण्यात, लढाई करण्यात, मारण्यात, त्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये अथपासून इतिपर्यंत सौंदर्य सौंदर्य आणि सौंदर्यच भरलेलं आहे. स्वतः परमात्मा असल्यानं करता करविता काय तो एक श्रीकृष्णच होय. म्हणूनच कुलक्षयाच्या निमित्तानं दुष्टांचा संहार करण्याचा भयंकर विचार त्याच्या मनात आला. त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन करताना शुकाचार्य मोठे प्रसन्न झाले. त्या जगदीशाने आपल्या अंगात सर्व लावण्याचा संग्रह केला होता. त्या सौंदर्याला साजेल असा मनोहर वेश त्यानं धारण केला होता. त्याच्या सौंदर्याला असं काही तेज चढलेलं असे की ते पाहत असता प्रत्येक अवयवांवर दृष्टी खिळून राही. डोळ्यांची अगदी लटपट उडून जाई. गुळाच्या ढेपीवर जशा माशांवर माशा येऊन बसाव्या तशा लोकांच्या नजरा श्रीकृष्णाच्या रूपावर जाऊन बसत. ज्या डोळ्यांनी तो श्रीकृष्ण पाहिला ना, ते डोळे तिथून माघारी फिरतच नसत. डोळ्यांना जणू जिभा फुटून ते चारही बाजूंनी त्याच्या सर्वांगाला वेढा देत आणि रात्रंदिवस त्याला सोडत नसत. त्याचं रूप कितीही पाहिलं तरी डोळे पुन्हा पुन्हा ते पाहण्यासाठी लालचावलेले राहत. त्याला ते अधिकाधिक मिठी मारत. त्यामुळं सगळी सृष्टी कृष्णमय दिसू लागे. पाहणं हा दृष्टीचा धर्म होय. श्रीकृष्णाला एकदा पाहिलं की दृष्टी पूर्ण तृप्त होते. मग इतर वस्तू पाहण्याचा नाद सोडून ती स्वतःच्या ठिकाणीच स्थिर होते आणि कृष्ण स्वरूपाचा आनंद भोगते. याचा अर्थ असा की श्रीकृष्णाला एकदा पाहिलं की त्या पाहण्यामध्ये जीवाची तन्मयता होते. म्हणून पाहता पाहताच पाहणं संपतं आणि पाहणारा म्हणजे द्रष्टा बरोबर घेऊन दृष्टी लाजून माघारी फिरते आणि ती अंतर्मुख बनून स्वस्वरूपात लीन होते. असाच अनुभव इतर इंद्रियांना देखील येतो. श्रीकृष्णाचं माधुर्य विलक्षण आहे. त्या गोडीपुढे अमृतही फिकं पडतं. म्हणून जिभेनं एकदा का श्रीकृष्णाची गोडी चाखली की मग इतर रसास्वाद ती आपणहून सोडून देते. त्यांच्यातील गोडी तिला निरस वाटू लागते. चाखणाऱ्याला चाखून ती सोडून देते. अशा रीतीनं रसना हरिरसामधील आनंदात बुडून जाते. श्रीकृष्णाच्या अंगावरून येणारा वारा अत्यंत सुगंधमय असतो. एकदा का तो नाकाला लागला की मग दुसरा कोणताही वास आवडतच नाही. संपूर्ण संसार निरस वाटू लागतो. आणि हे सुवास घेणारं नाक आणि त्याचा जो गंध किंवा त्याचा जो मालक, गंध नव्हे तो मालक मी, हे तिघही श्रीकृष्ण मकरंदानं तृप्त होतात आणि आपणहूनच पूर्ण विश्रांतीला येतात. तसंच श्रीकृष्णाच्या अंगस्पर्शानं काय चमत्कार होतो तो पहा. कठीणाचं कठीणपण आणि मऊपणाचं मऊपण जाऊन स्पर्शाचं स्पर्शपणच लोपून जातं. याचं कारण असं की श्रीकृष्णाचा अंगस्पर्श झाल्याबरोबर देहात राहणारा मी आणि देहाचं भान हे संपूर्ण नाहीसं होतं आणि स्वतः देहच आपली देहबुद्धी विसरून जातो. श्रीकृष्णाच्या नामानं असा चमत्कार होतो की नाम घेणारा आणि ज्याचं नाम असतं तो म्हणजे बोलणारा आणि ज्याच्याबद्दल बोलायचं तो यांच्यामधील भेदच लोपून जातो. नाम घेणारा कृष्णरूप बनतो. नाम घेता घेता वाणी अंतर्धान पावते. नेती शब्द पुसून जातो आणि वृत्ती
शब्दाच्या पलीकडे जाते. शब्द बोलणंच बंद पडल्यानं तो बोलणारा कुठे लुप्त झाला हेच समजत नाही. श्रीकृष्णाच्या सुरेख चरणांचं चिंतन केलं असताना चित्त परमात्म्य स्वरूपच होऊन जातं. चित्त, चिंता आणि चिंतन या तिन्हींची आठवणच राहत नाही. जय हरी.